आध्यात्मिक शांतीचा अविस्मरणीय प्रवास हिराई टूर्स घेऊन येत आहे तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी। तिरुपती बालाजी दर्शन यात्रा तुमच्या श्रद्धेला आणि भक्तीला जोडणारा एक पवित्र प्रवास। या यात्रेत आपल्याला खालील प्रमुख देवस्थानाचं दर्शन घेता येईल: श्री तिरुपती बालाजी दर्शन, पद्मावती माता दर्शन, वेल्लोर सुवर्ण मंदिर दर्शन, कोल्हापूर श्री महालक्ष्मी दर्शन। प्रस्थान तारीख 1 सप्टेंबर 2026। प्रवास शुल्क प्रति व्यक्ती कोल्हापूरवरून 5250, कराडवरून 6200 आणि पुण्यावरून 7200। टूरची वैशिष्ट्य: राहण्याची उत्तम व्यवस्था, चहा नाश्ता व जेवणाची सोय, स्थानिक प्रवास, रेल्वे प्रवास, मर्यादित जागा उपलब्ध। आजच आपली सीट निश्चित करा आणि या पावन यात्रेचे भागीदारी व्हा। बुकिंगसाठी संपर्क हनुमंत लाविगडे, मोबाईल नंबर 99 23 91 92 73। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळतात। मागील काही दिवसांपासून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या घडामोडी, गुरुवारी अचानक केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेतलेली भेट आणि केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात बदल होण्याची दाट शक्यता आहे। विशेष म्हणजे या फेररचनेमध्ये आणि मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रातील अनेक नावं चर्चेत असून विद्यमान मंत्र्यांपैकी दोघांची उचलबांगडी होण्याची शक्यताही व्यक्त केली जाते। मात्र त्याचवेळी अनेक नावांचा दिल्लीतील वरिष्ठांकडून विचार सुरू असल्याची माहिती मिळते। महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्रिमंडळात कोणाकोणाची वर्णी लागू शकते ते पाहूयात। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार येत्या 2 ते 3 दिवसात होण्याची सूत्रांची माहिती असून त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या। या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रातून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे। शिवसेनेला 6 खासदार एनडीएमध्ये आणल्याचं बक्षीस मिळण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालय कायम राहण्याची शक्यता असून आरोग्य राज्यमंत्रीपद शिवसेनेतील दुसऱ्या चेहऱ्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये कल्याणचे खासदार आणि एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे। त्याचप्रमाणे ठाकरेंची साथ सोडून शिंदे सेनेत प्रवेश करणाऱ्या 6 खासदारांपैकी एक असलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे। ओमराजेंना राज्यमंत्रीपद मिळू शकतं असं सांगितलं जात आहे। केवळ शिवसेनाच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून पार्थ पवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं। सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे एकही केंद्रीय मंत्रिपद नाहीये। भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्रात विनोद तावडे यांच्या नावाची केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चा असल्याचं समजतंय। मात्र त्याचवेळी भाजपच्या 2 खासदारांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते। महाराष्ट्रातून चर्चेत असलेल्या नावांची यादी: श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर, पार्थ पवार, विनोद तावडे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।